नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन तासिकेमध्ये बराचसा अभ्यासक्रम आपण पूर्ण करत आलेलो आहोत। गद्य असो, पद्य असो, व्याकरण असो, उपयोजित साहित्य असो, पण थोडासा भाग फक्त आता बाकी राहिलेला आहे आणि तो देखील आपण पूर्ण करणार आहोत। आणि आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण अलंकार या व्याकरणातील घटकाकडे आपण जाणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी मी प्राध्यापक बागुल भिडी, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निमीनगर चांदवड नाशिक आजच्या या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय मनापासून आणि अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आजच्या या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये किंवा तासिकेमध्ये जो घटक अभ्यासावयाचा आहे तो म्हणजे अलंकार। अलंकार हा घटक जो आहे, तुम्ही या अगोदर हायस्कूलला असताना सुद्धा तुम्ही अभ्यासलेला असेल, परंतु त्यावेळेस कदाचित विचारले गेलेले अलंकार हे वेगळ्या पद्धतीने असतील। दुसरा भाग असा की तुम्ही ज्यावेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये हा घटक सोडवला असेल, त्यावेळची प्रश्नपत्रिका आणि प्रश्न विचारण्याचे स्वरूप आता पूर्णपणे बदललेलं आहे। आता या ठिकाणी कृतीपत्रिका आलेली आहे, म्हणून अलंकाराचा तर आपण अभ्यास करणार आहोतच, पण प्रश्नपत्रिकेच्या म्हणजेच ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, त्या कृतीपत्रिकेच्या अनुषंगानं आपल्याला हा अभ्यास करावायचा आहे। तर अलंकार म्हणजे नेमकं काय असतं, अलंकाराचं स्वरूप काय असतं, अलंकार जर आपल्याला लक्षात घ्यावायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, ह्या सर्व इत्थंभूत बाबींचा अभ्यास आपल्याला आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये करावायचा आहे। तर मित्रांनो, चला आपण आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये व्याकरणातील अलंकार हा घटक आपण अभ्यासूया। आपण जेव्हा कथा, कविता, नाटक, कादंबरी हे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जीवनापेक्षा ही त्यांची भाषा आपणास वेगळी जाणवते, वेगळी भाषा वाचायला मिळते। आपल्याला साहित्याचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा वाटा मोठा असतो। दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय। बरोबर मित्रांनो, की कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, आता विविध साहित्य प्रकार किंवा ललित साहित्य असो, कोणतं का साहित्य असेल आणि कोणताही साहित्य प्रकार असो, या साहित्य प्रकारांमधली भाषा जी असते ना, ती इतर वेळेला वापरली जाणाऱ्या भाषेपेक्षा निश्चितच वेगळी असते। आणि त्या भाषेचा डौल, तिचं सौंदर्य आणि त्या भाषेचं वेगळंपण, साहित्यातल्या भाषेतलं वेगळंपण आपल्याला निश्चितपणानं जाणवत असतं। मग ह्या भाषेमध्ये निश्चितपणानं वेगळेपण काय असतं, किंवा जो आनंद आपल्याला साहित्यातून मिळत असतो ना, जेव्हा आपण ते साहित्य वाचतो, समजा तुम्ही एखादी कादंबरी वाचत असाल किंवा एखादी कथा वाचत असाल, त्यावेळेला तो जो आनंद आपल्याला ज्या भाषेतून मिळत असतो ना, तो निश्चितच वेगळ्या पद्धतीचा असतो। आणि आपल्याला तो आनंद आपल्यापर्यंत पोचवणारी भाषा ती सक्षम भाषा असते। म्हणून दैनंदिन व्यवहारातील जी भाषा असते ना, त्यापेक्षा ही भाषा ही वेगळ्या स्वरूपाची असते। म्हणून की ज्या वेळेला ज्या घटकांमुळे ही भाषा वेगळी ठरते, त्या घटकांना काय म्हटलं जात असतं, अलंकार म्हटलं जात असतं। हे ढोबळ माना नाही, खरी ही व्याख्या त्याची अलंकाराची अशी नाही, पण एक तुम्हाला स्वरूप लक्षात यावं, म्हणजे नेहमीपेक्षा जी भाषा असते त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारची भाषा, डौलाची भाषा जी असते ना, तिला अलंकार असं म्हटलं जात असतं। पुढे बघूया, आता अलंकार म्हणजे नेमकं काय असतं ते आपण नीट समजून घ्या। आता इथे तुम्हाला एक चित्रपट दाखवलेला आहे
आणि समोर चौकटीमध्ये काय माहिती दिली. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो. दागिने परिधान केल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते व त्याच्या मुळाच्या सौंदर्यात अधिक भर पडते. आता हे नीट समजून घ्या. इथे तुमच्यासमोर एक चित्र दाखवलेलं आहे आणि चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे की अलंकाराचा अर्थ काय असतो. दागिना. ज्यावेळेस तुम्ही 5वी 6वी 7वीला हा घटक ज्यावेळेस तुम्ही अभ्यासला असेल ना, तर त्यावेळेला तुम्हाला हेच सांगण्यात आलेलं असेल की अलंकार म्हणजे दागिना. पण मित्रांनो, दागिना हा नुसता वाच्यार्थ आपण घ्यायचा नसतो. आपल्याला त्या इयत्तेमध्ये जे शिकवलं गेलेलं आहे ना, ते केवळ वाच्यार्थ शिकवलं गेलेलं आहे की जसं एखादा दागिना परिधान केल्यानं मूळच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते आणि म्हणून मूळच्या सौंदर्यात भर पाडणारा जो घटक असतो त्याला काय म्हटलं जात असतं. दागिना. आता प्रस्तुत चित्रामध्ये एक स्त्री दाखवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भूषणं आभूषणं तिनं परिधान केलेली आहेत. आणि निश्चितच ह्या आभूषणांकडे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या स्त्रीच्या मुळात ती स्त्री तर सौंदर्यवती आहेच, सौंदर्यवान आहेच, पण जे दागिने परिधान केलेले आहेत त्या दागिन्यांमुळे तिच्या मूळच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे. म्हणून मूळच्या सौंदर्यात भर टाकणारा जो घटक असतो तो म्हणजे दागिना. आणि त्यालाच काय म्हटलं गेलेलं मग. अलंकार म्हटलं गेलेलं आहे. लक्षात येतं मित्रांनो. पुढे बघूया. आता अजून एक तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि चौकटीमध्ये माहिती दिलेली बघा. माणसाची केशरचना, चेहऱ्यावरील चष्मा, रंगीबेरंगी कपडे हे देखील अलंकारच आहेत. कारण त्यांच्या वापराने मूळच्या सौंदर्यात भर पडते. जी गोष्ट माणसाची असते तीच भाषेची असते. भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता परिणामकारक भाषा वापरण्याचा प्रयत्न करत असतो आपण. आता इथे जी माहिती दिलेली ती नीट समजून घ्या. आता आपण मागे ज्या चौकटीमध्ये जो अर्थ दिलेला होता अलंकाराच्या बाबतीत जी माहिती सांगितलेली होती ती माहिती कोणती सांगितलेली होती. त्यात काय सांगितलं होतं की सौंदर्य वाढवणारा घटक असं म्हणून त्याला काय म्हटलं गेलं. दागिना. म्हणजे मूळच्या सौंदर्यात वाढ करणारा जो घटक असतो त्याला दागिना असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच सौंदर्यात भर पाडतो दागिना म्हणून त्याला काय म्हटलं गेलं. अलंकार. मग मित्रांनो मला एक सांगा, आपलं जे सौंदर्य आहे आपल्या सौंदर्यात भर टाकणारा घटक एकच आहे का. फक्त दागिना नाही ना. निश्चितच वेगवेगळे घटक आपल्याला बघायला मिळत असतात. मग त्याची उदाहरणं इथे दिली बघा. आता की जसं माणसाची केशरचना असेल. आता किती वेगवेगळ्या प्रकारच्या केशरचना आल्या आहेत. आता यापेक्षा मी तुम्हाला सांगावं याबाबत, उलट माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. किती प्रकारच्या केशरचना आता आलेल्या आहेत. किंबहुना नुसती केशरचना नाहीच, केसांना वेगवेगळे रंग पण देतात. आता ह्या तरुण वयामध्ये हे विद्यार्थी असे करतात. का करतात बरे. त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश असतो की आपलं सौंदर्य वाढून दिसावं. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणजेच तुमची जी केशरचना आहे, तुमची ही केशरचना तुमच्या मूळच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारी आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो. आपण दागिना. त्याला आपण काय म्हणू शकतो. दागिना. तुमच्या सौंदर्यात भर करणारा घटक आहे तो, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो. दागिना आपण त्याला म्हणू शकतो. आणि सौंदर्यात भर पडते म्हणून त्याला आपण अलंकारही म्हणतो आपण. किंबहुना चेहऱ्यावरचा चष्मा असो, तुम्ही परिधान केलेले रंगीबेरंगी कपडे असो, हे सगळे घटक तसेच आहेत. आपला चेहरा जो असतो ना, त्या चेहऱ्यावर कदाचित जो चष्मा तुम्ही परिधान करतात अर्थात तो वाचण्यासाठी असतो, पण दुसऱ्या बाजूला त्याचा फायदा होतो. कदाचित तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं, त्याही पलीकडे तुमच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य वाढतं. म्हणून मूळच्या सौंदर्यात भर टाकणाराच घटक आहे. मग जो मूळच्या सौंदर्यात भर टाकतो त्याला आपण दागिना असं म्हणतो. आणि सौंदर्यात भर पाडणारा घटक म्हणजेच अलंकार. तसंच रंगीबेरंगी कपडे असतील. आता किती प्रकारचे कपडे आहेत. पूर्वी तर काही नव्हतं. पूर्वी तर अगदी साधी कपडे घातली जायची. पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळी एक पायजामा असेल, एक शर्ट असेल, टोपी असेल. पण आता सगळं बदललेलं आहे.
आता यंत्रतंत्र युग आलेलं आहे, अत्याधुनिक युग आलेलं आहे आणि म्हणूनच अशा यंत्रतंत्राच्या युगामध्ये सगळे बदल तर आपल्याला स्वीकारावेच लागणार आहेत. म्हणून तलम रंगीबेरंगी आपण जे कपडे वापरत असतो, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, तरुण मुलं असो किंवा मुली असो, निश्चितच त्या रंगीबेरंगी कपड्यांमुळे आपल्या मूळच्या सौंदर्यात भरच पडते. मग मूळच्या सौंदर्यात भर पाडणारा घटक त्याला आपण काय म्हणतो? बरोबर आहे, दागिनं म्हणतो आपण. सौंदर्यात भर पडली जाते म्हणजेच आपण त्याला अलंकार देखील म्हणतो आपण. पण जी गोष्ट आपली असते, आपल्या व्यक्तिमत्वाची असते, म्हणजे आपण सुंदर दिसावं यासाठी आपण जे खटाटोपी करत असतो ना, त्याच पद्धतीनं भाषेच्या बाबतीत पण असतं. आपलं मूळचं सौंदर्य वाढावं, मग ते आपण रंगीबेरंगी कपड्यांनी वाढवतो, चष्म्याने वाढवतो, केशरचेने वाढवत असतो आपण. तसं भाषेची सुद्धा सौंदर्य तर वाढवता येते. मग जी गोष्ट माणसाची असते, माणसाच्या व्यक्तिमत्वाची असते, तीच भाषेची सुद्धा असते. म्हणून ज्या वेळेला साहित्याची भाषा तुम्ही बघत असाल तर साधी वापरली जाणारी, बोलली जाणारी भाषा साहित्यामध्ये नसते. तिथे अलंकारिक भाषा वापरली जात असते. म्हणजे आपली भाषा परिणामकारक करण्याचा प्रयत्न साहित्यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून आपली भाषा परिणामकारक कशी होईल? मग ते शब्दांनी असो, कल्पनांनी असो, प्रतिमांनी असो, अर्थाने असो, अशा वेगवेगळ्या गोष्टींना आपण भाषेला सौंदर्य प्राप्त करून देत असतो. मग साहजिकच आहेत, जसं माणसाचे व्यक्तिमत्वाचे बाकीचे घटक आहेत तसे भाषेचे घटक आहेत. या घटकांमुळे भाषेच्या सौंदर्यामध्ये काय पडत असते? भर पडत असते. म्हणून आपण त्यांना काय म्हटलं पाहिजे? आपण अलंकार म्हटलं पाहिजे. आता इथे उदाहरणं दिलीत तुम्हाला बघा. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. बाळाला झोपवताना आईला म्हणायचे असते की डोळे मिटून घे, झोप. पण हीच साधी कल्पना कवी कशा शब्दात मांडतो पहा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यातली पाखरं. जसं आपण म्हणत असतो बघा, आई लहान मुलाला झोपवत असते, बाळा झोप, झोप पटकन, झोपून घे, डोळे मीट, झोपून घे, असं आई म्हणत असते. हे तुम्ही ऐकलेलं असेल. पण हीच कल्पना एखादा कवी, हीच गोष्ट एखादा कवी तो वेगळ्या शब्दांच्या नजाकतीनं आपल्यासमोर मांडत असतो. मग तो कसा मांडत असतो? पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यातली पाखरं. म्हणजे पापणी जर लावली तर झोप ही अशी असते लहान मुलांची, थोडा जरी आवाज झाला की ते लगेच जागे होऊन जात असतात. म्हणून जणू काही आपली पापणी म्हणजे तो पंख आहे, पापणीच्या पंखात, आणि मध्ये कोण असणार आहे तर पाखरं. कारण की थोडी जरी पापणी उघडली की पाखरू लगेच काय होऊन जाणार आहे? उडून जाणार. आणि लहान मुलांची झोप तशीच असते, थोडा जरी आवाज झाला की ते लगेच जागे होऊन जात असतात. म्हणजे आपली साधी कल्पना झोपण्याची, आपण त्याला डोळे मिटून झोपून घ्या असं म्हणतो. पण तेच कवी काय म्हणतो? पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यातली पाखरं. म्हणून कवीच्या अशा चांगल्या शब्दांमुळे भाषेला काय प्राप्त होत असतं? सौंदर्य प्राप्त होत असतं. बघा पुढे. आता माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुःखच अधिक असते, ही साधी कल्पना कवी कसा मांडतो ते पहा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. आपण नेहमी बोलताना म्हणत असतो की माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखच फार असतं, सुखाचे क्षण अगदी मोजून मापून थोडेसे येत असतात, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण हे नुसतं बोलणं असतं, हे नुसतं बोलणं असतं. पण ज्या वेळेला हीच कल्पना एखादा कवी वेगळ्या शब्दांनी मांडत असतो, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एकच धागा येत असतो आणि 100 धागे कोणते असतात? दुःखाचे असतात. अशा सुखदुःखाने हे जरतारी वस्त्र विणलं जात असतं. हे तुझं काय? मानवा आयुष्य आहे. सुखदुःखांच्या ह्या वळणावरूनच तुला पुढे जगायचं आहे. जे जरतारी वस्त्र मानवाचं आहे ना, ते सुख आणि दुःखाने विणलं गेलेलं आहे. हेच कवीला ह्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे तीच कल्पना, पण बघा कवी कसं वेगळ्या शब्दांनी आपल्यासमोर मांडत असतो.
पुढचं उदाहरण, तुझे चालणे किती मोहक आहे असे आपण म्हणत असतो, पण हीच कल्पना कवी चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले असे म्हणतो. म्हणजे आपण एखादी मुलगी सौंदर्यवती जाताना आपल्याला जर दिसली ना, तर आपण काय म्हणतो, तो चालणं किती सुंदर आहे. पण कवी असं नाही म्हणत, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले. म्हणजे जणू काही तू चालत असताना चांदणं सांडत जाण्यासारखं तुझं चालणं असं इतकं मोहक असतं. मित्रांनो, ह्या सगळ्या उदाहरणांवरून तुम्हाला लक्षात येईल की आपली कल्पना आणि आपले शब्द यापेक्षा कवीचे शब्द हे वेगळेच असतात. म्हणून कवीची भाषा ही परिणामकारक होते, आपली भाषा परिणामकारक होत नाही. आता अलंकाराची व्याख्या जी ना, ती व्याख्या काय दिलेली बघा. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. म्हणजे भाषेला जसं आपल्याला मानवाच्या व्यक्तिमत्वाला, मग केशरचना असो, तलम रंगीबेरंगी कपडे असो, किंवा चेहऱ्यावरील चष्मा असो, या सगळ्यांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभा येते का नाही. तसंच भाषेला सुद्धा ज्याच्यामुळे शोभा येते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. म्हणजे ज्या घटकांमुळे भाषेच्या सौंदर्यात भर पडत असेल की भाषेचं सौंदर्य वाढत असेल ना, त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हटले जात असतं. आता हे अलंकारत्व कसं प्राप्त होतं बघा. आता केव्हा दोन वस्तूतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून, केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगून सांगून आपली भाषा परिणामकारक करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. बरोबर आहे. मग अलंकार कसे प्राप्त होतात भाषेला? त्याला काय आपण चांगले कपडे चढवणार का भाषेला? किंवा भाषेची चांगली केश रचना करणार का? नाही. मग भाषेला सौंदर्य कसं प्राप्त होत असतं, अलंकारत्व कसं प्राप्त होत असतं? जर दोन वस्तूतील साम्य म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्य दाखवायचं, किंवा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये विरोध दाखवला जात असतो, किंवा नाद निर्माण करणारे शब्द वापरायचे असतात, तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा जास्त रंगवून फुगवून सांगायची असते, त्यावेळेला भाषेला अलंकार प्राप्त होत असतात. जसं बघा, आता दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा, दमडीचं तेलाने काय काय केलेलं आहे. दमडीचं तेल आणलं, त्यात सासूबाईंचं त्या आंघोळ झाली, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. आता लांडोरी केवढं मोठं असतं, त्याचा पाय लागला आणि तो ओघळ कुठपर्यंत गेला, घरापासून तर गावाच्या वेशीपर्यंत, आणि त्यात उंट पोहून गेला. म्हणजे विचार करा, तर उंट किती उंच असेल, तो ओघळ केवढा असेल. म्हणजे ही फुगवून सांगितलेली कल्पना आहे, पण भाषेला सौंदर्य प्राप्त झालं का नाही. म्हणून असे जे घटक असतात त्यामुळे सौंदर्य प्राप्त होऊन जात असतं. आता अलंकाराचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण लक्षात घेऊ. शब्दालंकार आहे, अर्थालंकार आहे. शब्दालंकाराचे प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार पडतात शब्दालंकाराचे? यमक, अनुप्रास, श्लेष. तर अलंकाराचे प्रकार पडतात उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतना, गुणोक्ती. किंबहुना एवढेच नाही तर अजूनही आहेत. अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती, अर्थांतरण्यास. आता हे खालचे चारीचे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, यावर्षी 12वीच्या अभ्यासक्रमाला. अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरण्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आहेत. मग त्यातले 4 जे प्रकार जे आहेत ना अर्थालंकाराचे, अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरण्यास, हे आपल्याला ह्यावर्षी अभ्यासावयाचे. आता इथे दिलेलंच आहे बघा तुम्हाला. तरीसुद्धा अलंकाराच्या दृष्टीने आवश्यक काही संकल्पना, जर तुम्हाला अलंकार हे नीट समजून घ्यायचं असेल, हा घटक नीट समजून घ्यायचा असेल, तर तो घटक समजून घेण्यासाठी त्यासाठी काही घटक जे आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. मग त्यामध्ये कोणते घटक आहेत ते? तर सगळ्यात पहिले तुम्हाला उपमेय म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. ज्याची तुलना करावयाची आहे ते, किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक म्हणजेच काय? उपमेय. उदाहरणार्थ,
श्रेया ऐश्वर्यासारखी दिसते. आता इथे उपमेय काय? श्रेया. बघा व्याख्या काय दिली, उपमेय कशाला म्हणतात? ज्याची तुलना करायची किंवा ज्याचे वर्णन करायचे, म्हणजे जे मुख्य आहे वाक्यामध्ये, जे मुख्य आहे, ज्याची तुलना करायची आपल्याला, त्याला उपमेय म्हणतात. आता इथे उदाहरण दिलं, श्रेया ऐश्वर्यासारखी दिसते. आता श्रेया हिचं वर्णन चालू आहे, मुख्य ती आहे म्हणून ते उपमेय. श्रेया कोणासारखी दिसते? ऐश्वर्यासारखी, म्हणजे श्रेयाची तुलना चालू आहे. मग ज्याची तुलना करावायची आहे, आता कोणाची तुलना करतोय आपण? श्रेयाची. ते मुख्य आहे का नाही? कोणाचं वर्णन करायचं आपल्याला? ऐश्वर्याचं का श्रेयाचं? श्रेयाचं. मग श्रेया काय झालं? उपमेय झालं. मग उपमान म्हणजे नेमकं काय? ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक. उदाहरणार्थ श्रेया ऐश्वर्यासारखी दिसते, यात ऐश्वर्या हे काय झालं? उपमान. आता ज्याच्याशी तुलना करायची, आता बघा ज्याची तुलना करायची ते जे मुख्य असं ते उपमान. ज्याच्याशी म्हणजे दुसरा, ज्याच्याशी तुलना करायची असते ते काय असतं? उपमान असतं. आता श्रेयाची तुलना कोणाशी करून राहिली? श्रेया कोणासारखी दिसते? ऐश्वर्यासारखी, म्हणून ऐश्वर्या काय झालं? हे उपमान झालं. पुढे बघूया अजून. उपमेय व उपमान यांच्यातील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ तिचे मुख कमळासारखे. यामध्ये उपमेय आहे मुख, उपमान कमळ, आणि साम्य म्हणजे यांच्यात सारखेपणा दाखवणारा घटक कोणता आहे? तर सुंदरता. म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यात साधारण धर्म म्हणजे सारखेपणा दाखवणारा जो घटक असतो ना, त्याला साधारण धर्म असं म्हटलं जात असतं. आता उदाहरण दिलं, तिचे मुख कमळासारखे आहे. म्हणजे मुख कोणाशी तुलना केली जाते? मुखाची. कोणाशी केली जाते? कमळाशी. म्हणजे काय झालं? ते मुख हे उपमेय, ज्याच्याशी तुलना केली जाते ते कमळ, ते आहे उपमान. ह्या दोघांमध्ये काय साम्य काय आहे? सारखेपणा काय आहे? तो म्हणजे सुंदरता. आलं लक्षात? तसंच म्हणजे उपमेय व उपमान यांच्यातील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला, म्हणजे ज्या वेळेला साम्य दर्शवणारा शब्द असतो ना, तर त्यावेळेला बघा सारखे, गमे, भासे, वाटे, जणू असे काही शब्द येतात, याला साम्यवाचक शब्द असं म्हटलं जात असतं. आता जे प्रकार आपल्याला अभ्यासावयाचे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. अनन्वय अलंकार आपल्याला अभ्यासायचा आहे, आपणहुती अलंकार आपल्याला अभ्यासावयाचा आहे, अतिशयोक्ती अलंकार आपल्याला अभ्यासावयाचा आहे, आणि शेवटी अर्थांतर न्यास. म्हणजे हे 4 प्रकार जे ते आपल्याला यावर्षी आपल्याला अभ्यासायचे. त्यातला पहिला बघूया आपण आता, अनन्वय अलंकार. आता अनन्वय अलंकार नुसतं अन्वय जर म्हटलं ना, फक्त अन्वय याचा अर्थ असतो संबंध, आणि अनन्वय म्हटलं म्हणजे तुलना, म्हणजे तुल्य संबंध मिळत नाही असा अतुलनीय. नीट समजून घ्या. अन्वय असं जर म्हटलं ना, अन्वय तर म्हणजे संबंध, आणि अनन्वय म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची तो तुलना करणारा सापडत नाही आपल्याला, त्याची तुल्य संबंध मिळत नाही, तुलना करू शकत नाही, म्हणून तो अतुलनीय. ज्याची तुलना करू शकत नाही आपण, तो अतुलनीय. अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे अतुलनीय, ज्याची तुलना करता येऊ शकत नाही. मग अनन्वय अलंकाराची व्याख्या काय आहे ते आपण समजून घ्या. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. नीट समजून घ्या. आहे व्याख्या बघा. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेय हे इतकं अद्वितीय असतं की त्याची कोणाशी तुलनाच करता येत नाही, म्हणून ते म्हटलं आहे बघा की दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजे कोणाशी तुलनाच करता येत नाही. आणि तुलना जर करायची ठरलीच उपमेयाची, ते इतकं अद्वितीय असतं, त्याची तुलना त्याच्याशीच करावी लागते.
म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते. उपमेयाला उपमान मिळत नाही. उपमेय इतकं अद्वितीय असतं की त्याची तुलना त्याच्याशीच करावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत ती समजून घ्या आता नीट. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. म्हणजे उपमेय जे असतं म्हणजे ज्याची तुलना करायची, ज्याला आपण मुख्य म्हटलं होतं बघा, ज्याची तुलना करायची असं म्हटलं होतं ना आपण. म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय, ते एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतं. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. त्यावेळी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे उपमेय म्हणजे जो मुख्य भाग असतो ज्याची तुलना करायची ते इतकं अद्वितीय असतं की त्याला उपमानच मिळू शकत नाही. म्हणजेच उपमेयाची तुलना कोणाशी करताच येत नाही, तुल्यबळ कोणी मिळतच नाही, त्याची तुलनाच होणार नाही. म्हणून मग उपमेयाला उपमेयाचीच तुलना करावी लागते आपल्याला, आणि अशा वेळेला अनन्वय अलंकार होत असतो. उपमेय हे उपमानासारखे आहे असे सांगितले जाते. म्हणजे आता उपमेय म्हणजे मुख्य, त्याची तुलना करायला उपमानच मिळत नाही. म्हणजे उपमेय पण तेच आणि उपमेय पण सुद्धा तेच. उपमेयाला उपमानाचीच उपमा दिली जात असते. त्यावेळेला अनन्वय अलंकार होत असतो. म्हणजे उपमेयाला कोणाशीच तुलना करता येत नाही. उपमेयाला जर तुलना करायची असेल तर ती त्याच्याशीच करायला लागते. म्हणजे सचिन तेंडुलकरची तुलना सचिन तेंडुलकरशीच करायची, दुसरं कोणाशीच नाही करता येत आपल्याला. विराट कोहलीची तुलना विराट कोहलीशीच करावी लागणार आहे. पण एखादा चांगला अभिनेता असेल त्याची तुलना त्याच्याशीच करावी लागते, त्याची तुलना कोणाशी करता येणार नाही आपल्याला. मग अशा वेळेला उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते ना, त्यावेळेला अनन्वय अलंकार होत असतो. आपण उदाहरणांद्वारे आपण हे सगळं नीट समजून घेऊया. आपण पहिलं उदाहरण बघा. आता आहे ताजमल एक जगती, तोच त्याच्या परी. आहे ताजमल एक जगती, तोच त्याच्या परी. म्हणजे आता 7 आश्चर्यांपैकी एक महत्त्वाचं आश्चर्य आहे भारतामधलं, ते म्हणजे कोणतं, तर ताजमहल, जो आग्र्याजवळचा आहे. पण इथे उदाहरण काय दिलेलं आहे की आग्र्याला असणारा जो ताजमहल आहे याची तुलना कोणाशी करू शकत नाही. ताजमहल इतका अप्रतिम बांधलेला आहे की जर ताजमहलाशी आपल्याला जर तुलना करायची असेल तर ती ताजमहलाशीच करावी लागते, दुसरे कोणाशी करताच येत नाही, अन्य कोणाशी करताच येत नाही. म्हणजे इथे उपमेय काय, ताजमहल, उपमान काय, कोणीच नाही. मग उपमेयाला उपमेयाशीच तुलना करावी लागते. उपमेयाला उपमेयाशीच तुलना करावी लागते, त्यावेळेला अनन्वय अलंकार होतो. ताजमहल इतका अप्रतिम आहे, इतका सर्वश्रेष्ठ आहे की त्याची तुलना त्याच्याशीच करावी लागते, त्याला तुल्यबळ असं कोणीच नाही आहे. म्हणून त्यावेळेला अनन्वय अलंकार होतो. पुढचं उदाहरण बघा. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे दान असं आहे ज्याला आपण दानधर्म म्हणतो. आपण ह्या दानधर्माची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. दानधर्माची तुलना दानाशीच करावी लागणार आहे आपल्याला. दुसरं अन्य नसे उपमान, म्हणजे कोणाशी तुलना तुम्ही करू शकणार नाही. दान हे इतकं अद्वितीय असतं की त्या दानाची तुलना तुम्हाला दानाशीच करावी लागते. त्याच्यासाठी, त्या दानासाठी, त्या उपमेयासाठी दुसरं उपमान मिळत नाही, असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. तिसरं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम. हे महाभारतातलं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुनाच्या बाबतीमधलं हे उदाहरण दिलेलं आहे की ते म्हटलं गेलेलं आहे की झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम. म्हणजेच महाभारतामध्ये धनुर्विद्येमध्ये अनेक लोक होऊन गेले, झाले बहु अनेक लोक होऊन गेलेत, होतील बहु कदाचित भविष्यात पण कदाचित धनुर्धारी चांगले घडतील, किंबहुना आजही आहेत
आज आहेत, परंतु या समहा, पण याच्यासारखा हाच. म्हणजे पूर्वीसुद्धा धनुर्धारी होऊन गेले, काही भविष्यात होतील, काही आजही आहेत, परंतु अर्जुनाशी जर तुम्हाला तुलना करायची असेल ना, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून, त्याची तुलना आपल्याला अर्जुनाशीच करावी लागते, दुसरी कोणाशी करता येणार नाही. मग उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते. साहजिकच तिथे अलंकार कोणता होत असतो? अनन्वय अलंकार होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे अलंकार, हा अलंकार म्हणजे नेमकं काय, त्याची प्रस्तावना आपण बघितली. त्यानंतर अलंकाराची व्याख्या बघितली. अलंकार लक्षात घेण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत. मग उपमेय असेल, उपमान असेल, साधारण धर्म असेल, साम्यवाचक शब्द असतील, ते लक्षात घेतले आपण. अलंकाराचे प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार, ते आपण लक्षात घेतले, त्यांचे उपप्रकार लक्षात घेतले. आणि जे अभ्यासावयाचे प्रकार आहेत ते लक्षात घेऊन जो 12वीच्या अभ्यासक्रमासाठी असणारा घटक आहे व्याकरणातला, व्याकरणातला पहिला प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे अनन्वय. त्याची व्याख्या बघितली, त्याची वैशिष्ट्ये बघितली आणि उदाहरणांनी आपण काय केलं, आपण नीट लक्षात देखील घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण इथपर्यंतचा सगळा भाग व्यवस्थितपणानं लक्षात घेतलेला आहे. तुम्हाला लक्षात आलेला असेलच. पुढे कृतीपत्रिकाही टाकली जाईल, ती नीट सोडवा. काही घटक तुम्हाला दिले जातील, नोट्स दिले जातील, त्या तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये नोंदवून पण घ्या. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो.